महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। गारपिटीचा तडाखा। पालकमंत्री जयकुमार रावल यांचा नुकसानग्रस्त शेतीची तातडीने पाहणी दौरा। धुळे तालुक्यातील लांबकाणी परिसरात अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर राज्याचे पालकमंत्री जयकुमार रावल आणि धुळे ग्रामीणचे आमदार राम पदाणे यांनी आज नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला। या नैसर्गिक आपत्तीमुळे मका, हरभरा, गहू, बाजरी, ज्वारी, कांदा तसेच केळी यांसारख्या नगदी व अन्नधान्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। याशिवाय जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झालाय। शेतकऱ्यांच्या उभ्या पिकावर अक्षरशः संकट कोसळल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे। पालकमंत्र्यांनी शेतशिवारात प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानाची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देण्याच्या सूचना दिल्यात। या पाहणी दौऱ्यात युवा उद्योजक निखिल देवरे, कृषी सभापती प्राध्यापक अरविंद जाधव, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, तहसीलदार अरुण शेवाळे, तालुका कृषी अधिकारी मनोज सिसोदिया तसेच इतर पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री रावल म्हणाले की या कठीण परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे। एकूणच या अवकाळी संकटामुळे धुळे तालुक्यातील शेती व्यवस्था मोठ्या अडचणीत सापडली असून शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज निर्माण झाली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्रदादा सोनवणे, धुळे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।